लाखोंचा कर्ज पण आज आहे 50 लाखाचा गोठा, स्वतःची थार, स्वतःचे बुलेट. कसं केलं एवढं जिद्दीने मेहनतीने एका शेतकरीने एवढं मोठं साम्राज्य. तुम्हाला दूध उत्पादन बद्दल पण माहिती होणार आहे आणि त्यांचं जर तुम्ही घर पाहिलं ना तर शॉकच होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा जय पवार. आज मी तुम्हाला दूध उत्पादन बिझनेस बद्दल माहिती देणार आहे. तर चला जाऊया. आज पिंपळगाव कोंजेरा मध्ये आपण आलोय. तुम्हाला माहितीच आहे मी MBA मार्केटिंग करतो, तर आपण प्रत्येक व्यक्तींना फील्ड मध्ये भेटत असतो. फील्ड मध्ये भेटत असताना असं एका कष्टाळू व्यक्तिमत्वाला भेटलो. आपण वासरू पाहिले की आपण वासरूला पहिले भेटायला गेलो. त्याच्यानंतर काका म्हणले चला, त्यांच्या घरासमोर पण एवढा मोठा गोठा आहे ना, एकदम भारी वाटत ते पाहिला. आपण गोठ्यामध्ये गेलो आणि त्यांना विचारलं तुम्ही हे सर्व कसं मॅनेज करताय. हे म्हणे अरे एवढंच नाही रे बाबा, थांब. मग आम्ही डाळिंब्याच्या बागेतून त्यांच्या दुसऱ्या साईडला गेलो, तर तिथं पाहिलं ते एवढा मोठा गोठा आणि एवढे साऱ्या गाई. त्या बाबांना पाहून वाटत नव्हतं की त्यांच्याकडे एवढा मोठा गोठा असेल. त्यांनी म्हणलंय बाबा शॉक नको, थांब तुला माहिती सांगतो. हे डाळिंबाचं बाग आपलंच आहे आणि हा गोठा पण आपलाच आहे आणि माझं रोजचं उत्पादन किती आहे ऐकून तू शॉकच होऊन जाशील. मग त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचं रोजचं उत्पादन. तुम्ही ऐका त्यांच्या तोंडातूनच. गोठ्यामध्ये गेल्यानंतर पाहिलं की दोन व्यक्ती तर गिन्नी गवत कापायला त्यांना लागत होते. त्यांचं पेमेंट ऐकल्यानंतर म्हणलं काका आम्हाला पण इंटर्नशिप करायची तुमची, तर आम्हाला लावून घ्या. ते म्हणाले आम्हाला तुम्ही काय शिकले. मग आम्ही सांगितलं जर कोणी सिटीतल्या व्यक्ती जर माझा व्हिडिओ बघत असेल, तुम्ही म्हणत असाल ही ओ शीट. हा ओ शीट नाही, हे शीटच आहे, गाईचं शीट आहे. या गाईच्या शीटमुळे पण त्यांना पैसा भेटतो. हा गाईचा गोठा तुम्ही जो पाहिला नाही, गोठा त्यांनी 50 लाखामध्ये उभा केलेला आहे. तर चला जाणून घ्या थोडं काकांकडनं माहिती. त्यांनी सांगितलं मी महिन्याला 40-50 हजार रुपये कमवतो, ते पण रोजचं माझ्या 400 लिटर उत्पादन आहे. हे सर्व काही त्यांनी त्यांच्या जिद्दीने मेहनतीने एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय. काकाने आम्हाला चहा ऑफर केली, पण मी म्हणलं चाय काका एवढ्या मोठ्या गोठ्यात बसला, मला आता शुद्ध दूध पाहिजे, कारण की ते दूध प्यायला भेटतच नाही. मग त्यांनी मला दूध दिलं. अरे म्हणले एक नंबर काका. मग आम्ही गेलो त्यांच्या घर पाहिल्यानंतर मी शॉकच झालो आणि तुम्ही पण शॉक होणार त्यांचं घर पाहून. तर चला पाहूया त्यांचं घर. कारण की त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर पाहिलं की त्यांच्या घरात 5 लाख रुपयाचा सेटअप आहे. तर हा सेटअप कशाचा आहे, तर हा सेटअप आहे ट्रेडिंगचा. काकांनी सांगितलं की त्यांचा मुलगा नाही का ट्रेडिंग करतो. ट्रेडिंगवर त्यांनी नाही का गाईचा गोठा आणि धार बुलेट हे सगळं काही त्यांनी नाही का ट्रेडिंगवर घेतलं. तसंच काकांवर 25-30 लाख रुपयाचा कर्जही फेडला. तर आता त्याचं असं म्हणणं आहे की काकांनी जेव्हा त्यांच्या काही जागा विकल्या होत्या ते त्याला परत घ्यायचंय. जीवनात काही पण करा पण कन्सिस्टंट राहा, म्हणून तो शेतीही करतो आणि ट्रेडिंगही करतो. आज होता आजचा व्हिडिओ. मला आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.